आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 फॉर द स्टँडर्ड 9 सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन यामध्ये एक थेरम आज आपण पाहणार आहोत. थेरम असा आहे, दी सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, अशा प्रकारचं थेरम आहे. काय थेरम आहे? दी सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. पहिल्या प्रकरणामध्ये थेरम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? वी हॅव टू गिवन वन ट्रायंगल, एनी ट्रायंगल ABC. दी सम ऑफ मेजर म्हणजे आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. What is the given triangle ABC is any triangle. आपण फक्त एक त्रिकोण काढला कोणत्याही प्रकारचा. We want to prove sum of all angle of triangle. First angle ABC हा कोण घेतला. सेकंड ACB सेकंड कोण घेतला आणि थर्ड BAC हा तिसरा कोण. फर्स्ट सेकंड थर्ड या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 180. ज्या बाबी आपल्याला डोळ्याने दिसतात त्याला म्हणायचं गिवन. याच्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायला विचारले, दॅट इज टू प्रूव्ह. आणि हे सिद्ध करत असताना वी हॅव टू चेंज इन दी फिगर. आकृतीमध्ये ऍडिशन काही बाबी काढायला लागतात. वी ड्रॉ लाईन पॅरलल टू द सेगमेंट BC. BC ला समांतर अशा प्रकारची आपण एक PQ रेषा काढली. such that take point P and Q such that P dash A dash Q. A मधून जाणारी BC ला समांतर असणारी अशी आपण ही रेषा काढली. या रेषेवरती P आणि Q बिंदू असे काढायचे की P आणि Q च्या दरम्यान कोण राहील? A बिंदू राहील. अशा प्रकारची आपण रचना केली. लुक केअरफुली. लाइन PQ, see लाइन PQ is parallel to line BC. पहिलं वाक्य लिहिलं प्रूफ मध्ये. लाइन PQ is parallel to line BC and AB is the transversal. पहा, AB is the transversal, correct? Then these two angles are alternate angle. पहा, दोन रेषांना छेदिकेने छेदले असतात. दिस इज द अल्टरनेट अँगल. हीच परिस्थिती काय? या दोन समांतर रेषा आहेत, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे अल्टरनेट अँगल आहे. म्हणून these two alternate angles are equal. Which two angles? Angle ABC and angle PAB. This is the alternate angle. Same time on the other side. Again, this line PQ and BC, these two lines are parallel and AC is the transversal. AC is the transversal. Then this angle and this angle, these two angles are alternate angle. Which two angles? We write here. Angle ACB and angle QAC. These two angles are the alternate angle. This is the statement second. This is the first statement. This is second statement. Adding these two from 1 and 2. या दोघांची बेरीज केली आपण. अँगल ABC, अँगल ACB. या दोघांची बेरीज मांडली. अँगल PB, PAB आणि अँगल QAC. या दोन कोणांमध्ये हा एक कोण कॉमन राहिले पहा मध्ये. ऍडिंग BAC. याच्यामध्ये आपण BAC मांडला आणि याच्यामध्ये सुद्धा या बाजूमध्ये BAC हे पहा. अँगल BAC दोन्ही बाजूमध्ये आपण काय केला? अँगल BAC घेतला. अँगल BAC क्रमाने आपण
अलीकडे आणला आणि हा फक्त पलीकडे नेला, क्रम बदलला. पण these two angles, see carefully in the figure, angle PAB and angle BAC, these two angles are addition of these two angles means PAC, addition of these two angles means PAC असं आपण इथे लिहिले. therefore या दोघांच्या मापांची बेरीज म्हणजे अँगल PAC आणि अँगल QAC. हा कसा असतो PAC आणि QAC? आता पहा, PAC हा कोन आणि हा कोन, PAC आणि अँगल QAC, these two angles are linear pair, therefore sum of linear pair is equal to 180. या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे. म्हणून ही बाजू इकडचे तीन कोण आहेत, या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180. अशा पद्धतीने त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. हे प्रमेय व्यवस्थितरित्या पहा. पुन्हा एकदा फारच सांगतो. we have to given this is the triangle ABC. we have to prove 1 2 3 these three angles sum is equal to 180. we have to draw a line PQ is parallel to BC which passing through the point A बिंदूतून जाणारी BC ला समांतर असणारी आपण एक रेषा काढली. या रेषेमुळे these two lines are parallel, this is the alternate angle. या दोन रेषांना या छेदिकेने छेदल्यामुळे हे दोन अँगल अल्टरनेट अँगल. या दोन अँगलची या बाजूची आणि या बाजूची आपण बेरीज मांडली. बेरीज मांडल्यानंतर याच्यामध्ये एक कॉमन कोन घेतला BAC. BAC हा दोघांमध्ये मिळवला, याही बाजूत मिळवला, याही बाजूत मिळवला. हा मिळवल्यामुळे हे जे दोन कोन आहेत या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपण केली PAC आणि QAC. these two angles are linear pair, therefore sum of these two angles is equal to 180. therefore the sum of measure of three angles is equal to 180. these three angles are the angle of a triangle, therefore we say the sum of measure of all angle of triangle is equal to 180 degree. हे प्रमेय परीक्षेला येतं. आपल्याला हे सर्व द्यावं लागेल. प्रथमतः आकृती, गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ अशा स्टेप बाय स्टेप सगळे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आणि याच्यानंतर आपण काही थेरम पाहणार आहोत, परंतु ते प्रूफ करणार नाही. एक माहिती वजा ते गुणधर्म आपल्याला लागतात. म्हणून या ठिकाणी आपण पुढची काही या ठिकाणी आपण थेरम पाहणार आहोत. आणि ते थेरम असं आहे. पहिला इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. फर्स्ट टेस्ट इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट पहा. if interior angle, suppose this is the line AB, this is the line CD, and XY is the transversal intersect AB and CD at the point P and Q. Line AB. पहिला line XY is the transversal of line AB and CD. XY ही रेषा AB आणि CD यांची छेदिका आहे. जर छेदिका असेल and
These and these are the interior angle. Name of these angle BPQ. Angle. First angle BPQ and PQD. PQD. These two angles are interior angle. Sum of measure of these two interior angle is equal to 180 means if the interior angle is supplementary, आंतरकोनांच्या मापांची बेरीज या दोघांच्या मापांची बेरीज 180 असेल, then we say line AB is parallel to line CD. अशा पद्धतीचं आपण हे उलट प्रमेय पाहतोय. दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असता आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर these two lines are parallel. आणि यापूर्वी आपण इंटिरियर अँगल या ठिकाणी थेरम पाहिलेलं होतं. जर दोन रेषा समांतर असतील तर आंतरकोन पूरक असतात. आता आपण त्याच्या विरुद्ध पाहिले इंटिरियर अँगल टेस्ट काय पाहिलेली आहे. जर इंटिरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील, if interior angle is supplementary then that two lines are parallel to each other. Therefore what is the internal angle test? If the interior angle formed by the transversal of two distinct lines are supplementary, when internal angle is supplementary then these two lines are parallel. आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. दिस इज द इंटिरियर अँगल टेस्ट. आता आपण पाहणार आहोत अल्टरनेट अँगल टेस्ट. देन वी सी अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट angle test. What is the alternate angle test? Suppose this is the line here, this is the line here, and N is the transversal. N is the transversal. Line N is the transversal of line L and M, and this is the angle A and this is the angle B. These two angles are equal. These two angles is the alternate angle. If alternate angle is equal, then line L is parallel to line M. This is the alternate angle test. पहा काय आहे alternate angle test? If a pair of alternate angle, ही alternate angle ची जोडी आहे, फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल छिद्रिकेमुळे तयार झालेली ही अल्टरनेट अँगल विक्रम कोनांची जोडी आहे. देन आणि ही जोडी जर कॉन्ग्रुएंट असेल, एकरूप असेल, देन these two lines are parallel. पहा दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असता if alternate angles are congruent then these two lines are parallel. दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असता विक्रम कोनांची जोडी जर एकरूप असेल तर या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. नीट पहा what is the alternate angle test? When transversal is N intersect the line L and M, then it forms A and B be the alternate angle. If alternate angle A and B are equal, then these two lines are parallel. Then last point, corresponding angle test. Corresponding संगत कोनाची
test, angles test. Suppose this is the line M, this is the line M, and M is the transversal. Then line M is the transversal. Line here is the transversal of line N and M. First draw the corresponding angle. This is the A and this is the B. One pair of corresponding angles. And angle is congruent to angle B at that time. Line M is parallel to line M. What is the corresponding angle test? If pair of corresponding angle, this is the pair of corresponding angle formed by the transversal. या छिद्रिकेमुळे तयार होणारे हे या ठिकाणी संगत कोण आहेत? इफ corresponding angle is congruent, हे संगत कोण जर एकरूप असतील तर that is the line L and line M या दोन रेषा एकमेकाला समांतर असतात. या पूर्वीचा आपण corresponding angle थेरम काय पाहिलेलं होतं? थेरम असं पाहिलेलं होतं की जर दोन रेषा समांतर असतील तर corresponding angle हे सारखे असतात. आता टेस्ट काय पाहिली आपण? if corresponding angles are congruent then these two lines are parallel. दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असतात जर corresponding angle म्हणजे संगत कोन are congruent म्हणजे एकरूप then these two lines are parallel म्हणजे समांतर. या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. पुन्हा तिन्ही टेस्ट नीट पहा. मी तिन्ही टेस्ट परत एकदा सांगतो. पहिली टेस्ट या ठिकाणी आपण परत एकदा लिहू. इंटेरियर अँगल टेस्ट पहा. दिस इज द लाइन M, दिस इज द लाइन M and this is the transversal M and which is the interior angle? A and B are the interior angle. If angle A plus angle B is equal to 180, then line M is parallel to line M. पहा मराठीत सांगतो. दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असतात. हे इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन. आंतरकोनांच्या मापांची इफ आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 असेल मीन्स इफ इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी, आंतरकोन जर पूरक असतील, इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी, आंतरकोन जर पूरक असतील तर या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात. दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असतात. इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी then these two lines are parallel. What is the alternate angle test? दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असतात. if alternate angles are equal, विक्रम कोन जर सारखे असतील तर these two lines are parallel. And what is the corresponding angle test? दोन रेषांना छिद्रिकेने छेदले असतात जर corresponding angle equal असतील तर that two lines are parallel. आता तीन मुद्दे एका वेळेस पाहू. if alternate angle are, if interior angle is supplementary then lines are parallel. If alternate angles are equal then lines are parallel. If corresponding angles are congruent then lines are parallel. अशा प्रकारचा भाग आज आपण पाहिला. या टेस्ट व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि या टेस्ट वरती आधारित या ठिकाणी आपल्याला असणारा प्रॅक्टिस सेट 2.2 हा आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी हे प्रकरण संपेल आणि काही प्रॉब्लेम सेट मधील भाग सुद्धा आपण पाहू. आज आपण या ठिकाणी थांबू. व्यवस्थितरित्या सगळ्या टेस्ट तुम्ही लिहून घ्या.